हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शांतपणे जपलेलं प्रेम. गावातल्या मोठ्या अजूनही टिकून असलेल्या परंपरांमध्ये अन्वीचं लग्न ठरलं तेव्हा सगळीकडे आनंद होता. अन्वी ही नकळत हसत होती, पण तिच्या डोळ्यात तो चमक नव्हती. मनात कुठेतरी एक पोकळी होती. तिला सगळं नीट वाटत होतं, घरातल्या लोकांचा आनंद, मुलाचं चांगलं घर, शिष्टाचार, पण तरीही तिच्या मनात काहीतरी पटत नव्हतं. आरव, तिचा कॉलेजपासूनचा अगदी जवळचा मित्र, दुरून हे सगळं पाहत होता. बाहेरून शांत दिसणारा आरव, आतून मात्र अन्वीला शब्दांशिवाय समजणारा होता. ती हसली तरी त्याला कळत होतं की ते हसू मनापासून नाही. तिने होकार दिला तरी त्याला कळत होतं की ती पूर्ण मनाने तयार नाही. अन्वी कधीच काही बोलली नव्हती. आरवनेही कधीच तिला प्रेम व्यक्त केलं नव्हतं. दोघांनीही आपल्या भावना शब्दात मांडल्या नव्हत्या, पण एकमेकांसाठीचा आदर आणि जिव्हाळा तो खूप खोल होता. अन्वीच्या होणाऱ्या नवऱ्याचं कुटुंब शहरात होतं. त्यांना आधुनिक विचार, खुले संस्कार असं बारीक-सारीक पाहणं सगळं चालू होतं. पण अन्वी मात्र प्रत्येक भेटीत शांत होत होती. तिच्या मनात प्रश्न वाढत होते. हे खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? मी हे निभावू शकेन का? माझ्या मनात अजूनही काही अपूर्ण भावना आहेत का? पण तिने कधीच कुणाला सांगितलं नाही. तिच्या मते घरच्यांचा आनंद महत्त्वाचा. आरव दररोज तिला पाहत होता. त्याला तिचं न बोललेलं सगळं कळत होतं. आरवनेही कधीच थेट हस्तक्षेप केला नाही. त्याने कुठेही अन्वीचा किंवा तिच्या घरच्यांचा अनादर केला नाही. त्याने फक्त एकच काम केलं. सत्य परिस्थिती दोन्ही बाजूंना शांतपणे दाखवून दिली. मुलाच्या कुटुंबाला अन्वीच्या काही अडचणींबद्दल शांतपणे माहिती पोहोचवणे. दोघांचे स्वभाव, अपेक्षा किती वेगळ्या आहेत हे नम्रपणे समजावणे. अन्वी खरंच आनंदी नाही हे सूचक पद्धतीने दाखवणे. आणि सर्वात महत्त्वाचं, एकदाही स्वतःचं नाव यात न येऊ देणे. त्याचा उद्देश स्पष्ट होता. अन्वीला तिच्या मनाविरुद्ध कुणीच ढकलू नये. तिला आयुष्यभराचं नातं तिच्या मनाशिवाय बांधायला लागू नये. आरवला माहीत होतं तो तिच्यावर प्रेम करतोय, पण हे प्रेम व्यक्त करणं त्याला योग्य वाटत नव्हतं. तो फक्त तिचं सुख शोधत होता, जरी ते सुख त्याच्यापासून दूर असलं तरी. एकदा दोन्ही घरची एकत्र बैठक झाली. आवाज न वाढवता, आरोप न करता, फार सौम्य शब्दात मुलाच्या कुटुंबाने सांगितलं, आम्हाला वाटतं दोघांचे स्वभाव आणि ध्येय वेगळे आहेत. लग्न झालं तर नंतर दोघेही त्रासात येतील. अन्वी थक्क झाली. घरचेही शांत राहिले. कोणीच अपेक्षा केली नव्हती की सगळं इतकं सहज मोडेल. अन्वीला बाहेरून जरी धक्का बसला असला तरी तिच्या मनात एक हलकंसं समाधान उठलं. जणू ती एका मोठ्या ओझ्यातून मुक्त झाली होती. त्या रात्री अन्वी गावाच्या तलावाकाठी बसली होती. आरवही तिथे आला. दोघांच्यामध्ये खूप शांतता होती. वाऱ्यात फडफडणारा पानांचा आवाजही त्या शांततेपेक्षा मोठा वाटत होता. अन्वी म्हणाली, माझं लग्न मोडलं. तुला माहिती आहे का? आरव हलकं हसला. हो, ऐकलं. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांना वाटतं मी ठीक आहे. पण तू असं शांत का आहेस? तुला काहीच वाटत नाही का? आरव थोडा वेळ गप्प राहिला. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे थकलेले, मन रिकाम. हळू आवाजात तो म्हणाला, अन्वी, मला तुझं दुःख पाहवत नाही. आणि तुझं मन नसताना तू आयुष्यभर कुठल्या तरी नात्यात अडकल्यास मला अजूनही वाईट वाटलं असतं. म्हणून मी काही गोष्टी शांतपणे योग्य दिशेने वळवल्या. अन्वी थबकली. काय? म्हणजे तू? आरव नजर चुकवत म्हणाला, तू खुश नव्हतीस अन्वी.
तू म्हटलंच नाहीस, पण तुझ्या डोळ्यात लिहिलं होतं. मी फक्त ते वाचलं. अन्वीच्या डोळ्यात भावनांचा पूर आला. तिला त्या क्षणी लक्षात आलं, जे प्रेम कधी शब्दात आलं नव्हतं ते इतकं खोलवर तिच्यासाठी उभं होतं. अन्वीने प्रथमच आरवचा हात धरला. आरव, एवढं सगळं तू माझ्यासाठी केलंस, काहीही अपेक्षा न ठेवता. आरवने तिच्या हातावर आपला हात ठेवला. तू स्वखुशीने जगावंस एवढीच अपेक्षा होती. त्या रात्री दोघांमधलं नातं बदललं. कसलाही गाजावाजा नाही, प्रस्ताव नाही, मोठमोठी वचने नाहीत. फक्त एकमेकांना मनापासून समजणारे दोन जीव. शांतपणे, हळूहळू, मन पण खूप खोलवर एकत्र आले. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.